मंडळी, सध्या मुंबई तसेच मुंबई उपनगरात जोरदार पाऊस चालू आहे. गेले 2 ते 3 दिवस झाले लगातार पाऊस पडतोय. त्यामुळे असे सर्वत्र पाणी जमा झाले आहे. मीही विरारवरून आज दुपारी 12:30 वाजताची एक्स्ट्रा लोकल बोरिवली जाण्यासाठी पकडली, पण ती नालासोपारा व वसईच्या मधोमध येऊन थांबली आहे. पटरीवरती पाणी जमा झाल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. गेले 1 ते 1.5 तास एकाच जागेवरती आपली लोकल उभा आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अर्धे प्रवासी तर ट्रेनमधून उतरून पटरी चालत निघाले आहेत आपल्या घरी. असे न करता ट्रेनमध्ये बसूनच राहा. ट्रेन थोड्या वेळात चालू होईल, त्यामुळे कोणीही पटरी चालत जाऊ नये. त्याने आपणालाच धोका होईल. हे बघा, सिनियर सिटीजन पण पटरीवरती उतरत आहेत. सर्वांनी ट्रेनमध्ये बसावे, कोणीही खाली उतरू नये. लहान मुलं पण उतरलेले आहेत. प्रवाशांचे हाल, पाऊस जोरदार. जवळजवळ 1.5 तासानंतर वसई रोडला पोहोचलेले आहे. नालासोपारावरून वसई करता. महिला वर्ग पण कसा उतरलाय बघा पाण्यामध्ये. खूप पाऊस आहे. वसई रोड स्टेशन आलेले आहे. विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये. खूप पाऊस आहे. जे बाहेर पडले त्यांचे खूप हाल झाले आहेत. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नये. मजा ले रहे सब. आपको किधर जाना है? चर्चगेट? बोला चर्चगेट जाना है क्या? लेट की वाली बात है ना. हाँ, चल रही है. 2 घंटा तो बिहार से यहाँ पे आने में लेट हो गया. हाँ. सर्वत्र असे पाणी भरले आहे. पटरी पूर्ण पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या जवळजवळ 2 ते 3 तास उशिराने धावत आहेत. विरार ते वसई दरम्यान पूर्णतः पाणी भरले असल्यामुळे लोकल ट्रेन खूप धीम्या गतीने चालत आहेत. वसईच्या पुढे थोडे कमी पाणी आहे, त्यामुळे आपली ट्रेन हळूहळू निघाली आहे. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा. विनाकारण कोणीही बाहेर पडू नका. सरकारनेही हेच आवाहन केले आहे. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. पानी पानी भागा जा. सर्व पटरी पाण्यामध्ये.
अरे पानी पूरी का है पानी खूब बार बार हमसे कहा पानी पूरी खाई है सब लाइन दूरी हुई है। हाँ?